तर सगळ्यांना कळलंच पाहिजे, मध्ये विश्लेषण करून सांगावं, कारण चाललंय काय हे कळलं पाहिजे. संगत करावी अशी लाभ होईल संतीचा, संताच्या संती महिमा कळेल रामाचा. याचा अर्थ काय? एका वेशाची मुलगी तिच्या प्रियकराला दिली, तिनं मुलगी वयात आली आणि त्या प्रियकराला दिली. प्रियकराच्या हातातून सुटली, ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत जाऊन थांबली आणि त्या दिंडीत माऊलींना कळालं कोणीतरी वेगळं माणूस आपल्या दिंडीत आलंय. म्हणून माऊली काय बोलते? संगत करावी अशी लाभ होईल संतीचा, संताच्या संती महिमा कळेल नामाचा. संताच्या संगतीर महिमा कळेल नामाचा. विकास होतो बुद्धीचा, आवड होतो बुद्धीचा. आणि पंडिताच्या घरी हरी तो करतो नियमाचा. नियमाचा कर नियमाचा माझ्या पुराणा. ही मुलगी त्या माऊलींना म्हणते, माऊली मी तर अशा बाईचा हृदय जन्म घेतलाय, मला तर पांडुरंगाला भेटायचंय. म्हणून माऊली काय बोलतात? तो रात्री 12 वाजता देव कधी झोपेल नसतो. म्हणून चतुराचा संती विकास होतो बुद्धीचा. माऊलीचा संग राहून मुलीच्या बुद्धीचा विकास झाला. आणि पूर्वज काय म्हणत आले? ऊसाच्या फुटी काळीच, काळजाच्या फुटी ऊस. हेच ते चतुराचा संती विकास होतो बुद्धीचा, आवड होतो बुद्धीचा. आणि पंडिताच्या घरी हरित करतो नियमाचा. मूर्खाच्या संगती आपण फक्त मनुष्याचा, आवड फक्त मनुष्याचा. आवश्यक जाई गोविंद धने तो शिष्य बाळीचा. रात्री 12ला पंढरीचा पांडुरंगाला भेटायला गेली. त्या राजाचे म्हणजे त्या मुसलमानाचे मुलं, 2 मुलं तिच्या मुलीच्या मागे गेले आणि त्या मुलीच्या मागे गेल्यावर देवळाच्या बाहेर उभे राहिले आणि पांडुरंग पाषाणातून येऊन अलंकार घालून त्या मुली संग बोलावा लागला. म्हणून ते दूत त्या राजाकडे गेले. राजे, हम उसके साथ नहीं जाएंगे, उसको नहीं ला पाएंगे. क्यों? उसके साथ भगवान बात कर रहा है. अरे काय का भगवान भगवान स्वतः गेला म्हणजे मुसलमानच्या ठिकाणाला आणि त्या मुसलमानाला पांडुरंगाला दर्शन द्यावं लागलं. कारण एवढा पापी असून कोणासाठी? त्या मुलीसाठी. म्हणून मूर्खाचा संगती अपमान होतो मनुष्याचा. भगवंत स्वतः बोलले, सखी गाई गोविंदा धने तो शिष्य बाळीचा.
बरोबर आहे ना? संसरण